नमस्कार, मी अभिजित कांबळे, आम आदमी पार्टी महासचिव शहर। ज्या पद्धतीने स्वागत कमानीची अवस्था दुरावस्था झालेली आहे, याला एकमेव कारण म्हणजे महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे, हे प्रशासन दाखवून देतंय की बाबा आम्ही सक्षम नाही आहे, महानगरपालिकेतल्या कोणत्याही विषयाला आम्ही हात घालू शकत नाही, हे यातून दिसून येतंय। कारण ही ढिसाळ यंत्रणा जी आहे, ढिसाळ नियोजन जे आहे, हे महानगरपालिकेचे सक्षम यंत्रणा नसल्यामुळेच आहे। ती सक्षम यंत्रणा करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, नागरिकांच्यातून उठाव झाला पाहिजे, त्याशिवाय महानगरपालिकेची यंत्रणा सक्षम होणार नाही। आज कोल्हापूरचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे, ते एकमेव कारण म्हणजे राजश्री शाहू महाराज। राजश्री शाहू महाराजांची जी धोरणं होती कोल्हापूर प्रति, कोल्हापूरचा जो विकास जो दिसून येतो तो शाहू महाराजांच्यामुळे दिसून येतो। त्याच नगरीची जी दुरावस्था झालेली आहे, ती बदलायची सुरुवात कुठून तर झाली पाहिजे आणि ती बदलाची सुरुवात महानगरपालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेपासून केली पाहिजे, तरच आपण जगाचे आव्हान पेलू शकतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। मी मंजित माने, युवा सेना कोल्हापूर जिल्हा युवा अधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष। आज आपण कोल्हापूरकर जे स्वाभिमानाने राहतो त्याचं कारण म्हणजे शाहू महाराज आहेत। कारण त्यांनी ज्या पद्धतीने या कोल्हापूरसाठी जे योगदान दिलं, ज्या सोयी सुविधा केल्या, त्याच्यामुळे आपण आज चांगल्या पद्धतीने राहतो। पण एक दुर्दैव आहे, कोल्हापुरात येताना पूर्वी शाहू महाराजांचं पोस्टर दिसायचं की बाहेरच्या व्यक्तीला देखील वाटायचं की बाबा आपण आता शाहूंच्या नगरीत आलोय। पण या महापालिकेचा मला निषेध करावा लागेल की जे आमचं कोल्हापूरचं सिंबॉलिक आहे, जे आमच्या कोल्हापूरचा हेवा आहे, त्यांचंच तुम्ही आज इथं पोस्टर हटवण्याचं काम केलेलं आहे। याच्यासारखी दुसरी दुर्दैवाची गोष्ट मला वाटत नाही। महापालिकेला नको, ज्या लोकांना आवश्यक नाहीत, ज्या गोष्टींच्या आता मी म्हणतो की टक्केवारी आहे, त्यामध्ये लक्ष महापालिकेला आहे, पण जे आमच्या कोल्हापूरच्या माणसांच्या मनामनात आहे त्याच्याकडे महापालिकेला अजिबात लक्ष द्यायला वेळ नाही। म्हणून एक कोल्हापूरकर म्हणून इथे शाहू महाराजांचं पोस्टर लागलंच पाहिजे, या हेतून आम्ही आज कळकळीने इथे बोलतोय आणि या महापालिकेचा निषेध करतो।